नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी। उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर असताना नारायण राणेंनी धरली धास्ती। शांत असलेले ठाकरे आता राणेंच्या पाठीमागे, काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात। दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरेंनी कोकण दौऱ्याला सुरुवात केली। त्यात सिंधुदुर्ग येथे नारायण राणेंच्या मतदारसंघामध्ये जाऊन ठाकरेंनी राणेंच्या विरुद्ध आता मोठ बांधायला सुरुवात केली आहे। त्यात मिळता प्रतिसाद बघून व वाढती गर्दी यावरून ठाकरेंच्या लक्षात आले की जनता ही पूर्णपणे आपल्या सोबतच आहे। जवळपास जनता नारायण राणेंच्या विरोधात घोषणा देत होती। त्यातच उद्धव ठाकरे यांनी राणे यांची बडबड येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शांत होऊन जाईल असा इशारा दिला। तसेच शाखा उद्घाटनाच्या मुहूर्तावर उद्धव ठाकरे बोलत असताना म्हटले की कोकणातील विकास रोखण्याचं काम नारायण राणेंनी केलं व इथल्या जमिनी सुद्धा बिल्डरांना देऊन टाकण्याचा सरकारचा प्लॅन आहे, पण मी असं तुमच्यासोबत होऊ देणार नाही असं ठाकरेंनी कोकण दौऱ्यावर असताना विधान केलं। तसेच शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे जाऊन सभा घेणार आहेत। कोकणात ठाकरेंना मिळता प्रतिसाद बघून शिंदे गट तसेच भाजपचे टेन्शन निश्चितच वाढलेले आहे। ठाकरे यांनी पुढे बोलताना म्हटले की शिल्लक सेना म्हणून तुम्ही आम्हाला दिवसत होता, समोर बघा नजर मावेल तितकी गर्दी, मग आता सांगा हे काय आहे असे बोलून उद्धव ठाकरेंनी भाजपला प्रत्युत्तर देण्याचे काम केले आहे। तसेच लोकसभेत 48 जागांपैकी 22 ते 25 जागा या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्याच असतील, यात मला शंका नाही आणि येणाऱ्या काळात हे उमेदवार कोण असतील याची लवकरच मी घोषणा करेन असे बोलून उद्धव ठाकरेंनी राज्यव्यापी दौरा करताना कोकणात निवडणुकीचे रणशिंगार फुंकून टाकले आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? कोकण दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरेंनी नारायण राणे यांची बडबड शांत करण्यासाठी लावलेली फिल्डिंग व आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत 22 ते 25 खासदार हे आपलेच असतील, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचे अनमोल मत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।